नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं? तर अप्पी आणि अर्जुन किचनमध्ये असतात तेव्हा मनीचा फोन व्हायब्रेट होतो. तर अर्जुन त्या पिशवीतून मोबाईल काढतो आणि नंबर बघतो आणि विचार करतो हा कॉल कुणाचा असेल. तर तो नंबर तो अर्जुन सेव्ह करून घेतो. अप्पी बोलते, अर्जुन या माणसाचा पत्ता लावला पाहिजे आपण, कारण ती जमीन बाबा आणि सरकाराने कष्टाने मिळवलेली आहे आणि त्या जमिनीसोबत मनीने काही केलं तर खूप महागात पडेल. ते काही करायच्या अगोदर आपल्याला त्याचा निवाडा लावायला पाहिजे. तर इकडे बाहेर अमोल कदम बापूसोबत बोलत असतो. अमोल कुंकवाचा करंडा घेऊन आलेला असतो आणि त्या कुंकवाचा करंडा आणि त्याचे महत्त्व काय हे कदमांना सांगत असतो. हे ऐकून कदम बापू बोलतात, बाळा तू एवढा लहान असून तुला तरी एवढं कसं कळतं? तर याबद्दल तेव्हा तिथे अप्पी अर्जुन येतात. तर अमोल अप्पीला विचारतो, मा तू आज फेरणी केली आहे ना? तर अप्पी हो बोलते. सर्वांना फेरवी खायला दे ना. तर सर्वांना फेरणी खायची खूप उत्सुकता असते. तर अप्पी फुई आजींना आवाज देते आणि बोलते, फेरणी घेऊन या सगळ्यांसाठी. तर फुई आजी फेरणी घेऊन येते, पण अमोलसाठी एका वेगळ्या वाटीमध्ये फेरणी घेऊन येते. त्यात बदाम वगैरे जास्त टाकला आहे असं सांगत असते. पण अप्पी अर्जुनला मनीवर डाऊट असतो की ही यात काहीतरी मिसळून आणलेलं आहे. तर अप्पी अमोलला बोलते, बाळा तू दिप्या मामा यायच्या अगोदर फेरणी खाल्लीस तर मामा नाराज नाही होईल का? तू मामा आला की खा. तर अमोल हो बोलतो. तर फुई आजी ती वाटी घेऊन आतमध्ये जाते आणि त्या वाटीत खूप मीठ टाकते आणि ती वाटी घेऊन परत येते. सर्व हॉलमध्ये यायची वाट बघत असते. सर्व हॉलमध्ये येतात. तर फुई आजी ती वाटी अमोलला देते, पण अप्पीला डाऊट असतो. म्हणून अप्पी अमोलला बोलते, पेरणी तर गार झाली असेल? तर अमोल बोलतो, हो मा, पेरणी गार झाली आहे. तर अप्पी बोलते, गार पेरणी मग तू आजीला दे ना. फुई आजीला गरम पेरणी चालत नाही ना, त्यांना गार लागते. तर अमोल ती पेरणी फुई आजीला देते. तर फुई आजीला खाली बसवतो आणि तो पेरणी चारतो. तर फुई आजी ती पेरणी खाते आणि तिला खावीच लागते. तर मनी विचार करते की काय बाई, हे काय आलं माझ्या वाटेला. तर अशी मनी विचार करत असते. तर इकडे इकडे अप्पी मनीला विचारते, फुई आजी तुम्ही कधी पेरणी खाल्ली होती का? तर मनी बोलते, नाही कधीच नाही खाल्ली. हे ऐकून अप्पीला जुने दिवस आठवतात आणि अप्पी अर्जुन दोघंही तिच्यावर हसत असतात. इकडे मनी ही पेरणी खाते आणि डायरेक्ट किचनमध्ये ढसाढसा उलट्या करायला लागते. अप्पी अर्जुन बाहेरून किचनमध्ये बघत असतात मनीकडे आणि ते दोघे पण हसतात. इकडे मनी उलट्या करता करता बोलते, माझं खाणं काढलं तुम्ही बाहेर, तुम्हा सर्वांचं खाणं नाही काढलं तर बघा. आणि अशी बोलत असते. तर तेवढ्यात तिथे आणि इकडे स्वप्नीलच्या घरी आ, इकडे इकडे स्वप्नीलच्या घरी रुपाली आणि स्वप्नील खाण्याबद्दल बोलत असतात आणि फेरणीबद्दल बोलत असतात. तेवढ्यात तिथे आर्या डबा घेऊन येते. तर आर्या बोलते, मी फेरणी आणली आहे सगळ्यांसाठी. तर स्वप्नील बोलतो, मी तर खात नाही, मी खायला सोडली आहे फेरणी. पण स्वप्नीलला आर्या स्वप्नीलला फोर्स करते. तर स्वप्नील बोलतो, ठीक आहे मी खाऊन घेतो. तर स्वप्नील ती फेरणी खातो आणि स्वप्नील आर्याला बोलत असतो, अर्जुन सोबत तुझ्या साखरपुडा तुटला तरी तू आमच्याकडे येतेस, किती मोठं मन करून तू आमच्याकडे येतेस. हे बोलून स्वप्नील आतमध्ये निघून जातो. तर आर्या आणि रुपाली समोरचा प्लॅन करतात आणि बोलतात, आपल्या प्लॅनमध्ये स्वप्नील सरांना सामील केलं पाहिजे. तर याविषयी बोलत असताना रुपाली बोलते, ठीक आहे ना, त्यांचं टेन्शन घेऊ नको, मी करते काहीतरी. आणि इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद.